अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीसंदर्भातली अत्यंत महत्त्वाची बातमी आता समोर येते। या निवडणुकीमध्ये वर्षा उसगावकरांचा बिनविरोध निवड होण्याचा मार्ग अखेर मोकळा झालाय। अभिनेत्री नीलम शिर्के यांनी निवडणुकीतून माघार घेतली तर व्हीसीद्वारे उपस्थित राहत माघारीचा अर्ज त्यांनी दाखल केलाय। तर अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीसंदर्भातली ही महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। वर्षा उसगावकरांचा बिनविरोध निवड होण्याचा मार्ग अखेर मोकळा झालाय। सोलापूरमध्ये इंधनाच्या खरेदीवर बंधन नाही, नागरिकांनी घाबरून जाऊ नका। सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी आता सोलापूरकरांना आवाहन केलेलं आहे। इंधनाच्या खरेदीवर कोणतंही बंधन नाही, नागरिकांनी घाबरून जाऊ नका असं आवाहन आता सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी केलंय। सोलापूरमध्ये कुठेही डिझेल पेट्रोलच्या टंचाई नाहीये। मी काल डीलर्सचा पण आढावा घेतला, त्यानंतर कंपनीजचा पण आढावा घेतला। IOCL, BPCL, HPCL तिन्ही कंपनीचा आढावा घेतला, त्यानंतर डीलर्सचं स्वतः प्रत्यक्ष बोलून आढावा घेतला आणि रँडमली माझा टीम पाठवून काही पेट्रोल पंपमध्ये सुद्धा गोपनीय पद्धतीने चौकशी पण केला। कुठेही म्हणजे तुम्हाला रांग थोडा जास्त लांबून दिसू शकला असेल, पण तुम्हाला कुठेही सोलापूरमध्ये डिझेल पेट्रोलच्या कुठेही टंचाई निर्माण झालेले नाही। विषय क्रमांक 1। विषय क्रमांक 2 खूप महत्त्वाचा म्हणजे अजून माझा सैनिक कुठेही काहीही रेस्ट्रिक्शन पेट्रोल डिझेल मध्ये दिले गेलेले नाहीये। पुढची महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। सोन्या चांदीच्या दरामध्ये घसरण झाली। सोन्याच्या दरामध्ये 700 रुपयांची घसरण झाली तर चांदीच्या दरामध्ये 5000 रुपयांची घसरण झाली आहे। सोन्याचे दर 1,56,000 रुपयांवर आहे तर चांदीचे दर 2,68,000 रुपयांवर आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, सोन्या चांदीच्या दरामध्ये घसरण झाली आहे। सोन्याच्या दरात 700 रुपयांची घसरण झाली आहे। आज सोना 500-700 रुपयाने कमी झाला आहे आणि 5000 रुपयाने चांदी कमी झाली आहे। अधिक मासानिमित्त चांदीची मागणी राहते, यामुळे भाव कमी झाल्याने खरेदीदारांना थोडासा दिलासा मिळाला आहे। चढ उतार आता हे जागतिक स्तरावर युद्ध चालू आहे, अस्थिरतामुळे हे कमी जास्त दिसत आहे आपल्याला। MD ड्रग्ज बनवणाऱ्या लॅबवर कारवाई करण्यात आली। मुंबई पोलिसांनी आगरीपाडा परिसरामध्ये ही धडक कारवाई केली तर मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थांचा साठा पोलिसांनी जप्त केला। या कारवाईत काही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।